हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण संतोष पाटील हे विचारलेला एक प्रश्न घेऊया. ते विचारले बघा. सुप्रभात. एक विषय इतका वेगळा आणि छान असतो, त्यामधून जे तुमचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळतात व त्यातून काही शिकायला भेटते, हे खूप महत्त्वाचे वाटते. खरंच खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि अजूनही एक मॅडम, आज जी केस सांगितली त्यामध्ये सगळे सुशिक्षित लोक आहेत, पण ते असे का वागतात? काय याचं कारण? अतिशिक्षण किंवा उच्च शिक्षण असेल. कारण आमच्या खेडेगावात सुद्धा न शिकलेले लोक सुद्धा असे करणार नाहीत. आपण याचं उत्तर दिलं तर आनंद होईल. हे बघा, मी एक व्हिडिओ केला होता, नोकरी पैसा पाहिजे पण ह्यापेक्षा जास्त पाहिजे आणि काहीतरी. ह्याचे खाली ते लिहिलेलं आहे. ते म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी आज आपण म्हणतो डायव्हर्सची रेट खूप वाढलेली आहे. काही स्त्रियांना त्रास होतो पण पुरुषांना पण त्रास होतो. आपण नुकतं बघितलं, पुण्यात सुद्धा मोठं पुरुष संघटन पाहिजे किंवा पुरुषांचे हक्क मिळायला पाहिजे. पुरुषांसाठी त्यांना त्यांचे बचावासाठी संघटना पाहिजे म्हणून खूप लोक एकत्र आले होते. हे सगळं घडते. त्यामुळे हे म्हणजे सुशिक्षित लोकांकडे हे मिसअंडरस्टँडिंग जास्त आहे. आणि पाटील सर म्हणतात आमचे खेडेगावात सुद्धा लोक अशी वागत नाही, व्यवस्थित वागतात, समजून घेतात एकमेकांना. म्हणजे त्यांचं म्हणणं मला पण पटते. आय डू एग्री विथ यू. आज आता आपण बघितलं तर डायव्होर्सचे रेट कुठे जास्त आहेत बघा. पुणे, मुंबई, बँगलोर ह्या मोठ्या सिटीजमध्ये जास्त आहेत. खेडेगावात तर नो डाऊट खेडेगावापर्यंत पोचलेलं आहे, तर नाही म्हणत नाही मी, पण प्रमाण सिटीपेक्षा खेडेगावातनं कमी आहे. हे मात्र मला वाटते प्रत्येकानं एक्सेप्ट करायला पाहिजे. त्यामुळे त्यांचं म्हणणं हे का शिक्षणामुळे का नाही? अहो, शिक्षण माणसाचे विकासासाठी आहे. त्यामुळे शिक्षण विकासासाठी असल्यामुळे शिक्षण काही ह्याचं कारण नाहीये. मग काही कारण आहे ते. मेन शिक्षण आहे, त्यामुळे ते खूप स्वावलंबी झालेले आहेत. आणि मेनली एक तरी मी प्रकर्षाने मलाही जाणवते, आता पूर्वीच्या काळी काही सगळं 100% पटत होतं असं आहे का हो? नाही. तरी आपल्या आया असतील, आज्या असतील, मावशा, काकू ह्या सगळ्या ऍडजस्ट करून राहिल्या. त्यामुळे आज आपल्याला ही सगळी नाती मिळालेली आहेत. असं नाही प्रत्येक गोष्ट त्यांचे मनासारखी झाली किंवा पुरुषांचंही कम्प्लीट मनासारखी होणार नाहीये. मी कोणाची एक बाजू घेत नाहीये, आहेत. पण स्त्रियांना का जास्त सोसावं लागते किंवा ऍडजस्ट करावं लागते? म्हणजे त्या त्यांचं माहेरचं घर सोडून सासरी राहायला येतात. त्यामुळे त्यांना जास्त ऍडजस्ट करायची गरज आहे. आता पूर्वी करत होते ते आता का करत नाही हा प्रश्न आहे. आणि ह्याला मेन कारण शिक्षण, म्हणजे शिक्षण कारण नाहीये. आज आता सुशिक्षितपणा झाल्यामुळे फायनान्शियल फ्रीडम प्रत्येकाला मिळालेलं आहे. त्यामुळे मुलींना पण वाटते पटलं नाही ते मी काही ओझं होऊन घरी नाही बसणार, माझं मी मिळवते, माझं मी आरामशीर राहू शकते. पूर्वी का त्यांना वाटायचं नाही, परत घरी जाऊन काय करायचं, पाठीमागे एवढ्या बहिणी भाऊ, त्यांना लोक काय म्हणणार किंवा
त्यांच्यावर अवलंबून मला राहणार, आई वडील आहेत तोपर्यंत ठीक आहे, त्यांचे नंतर कसं असं वाटत असेल. आता त्यांना काही वाटते, त्या म्हणतात, ओपनली सांगतात, मी माहेरी पण जाणार नाही, सासरी पण जाणार नाही, माझं मी राहते. म्हणजे हा त्यांच्याकडे एक कॉन्फिडन्स आलेला आहे. कॉन्फिडन्स चांगली गोष्ट आहे, पण हे कॉन्फिडन्स असला तरी आपल्याला का नाही एकत्र राहायचं असलं की मला वाटते माझं चुकत पण असेल, आपल्याला थोडाफार एजेस करावं लागते. 100% कोणाचंही कोणाशी पटते असं नाही. अहो, आई वडील सेम असतात, आपण भावंड असतो एकाच आई वडिलांचं. आपलं पण मोठं झाल्यावर 100% पटते का हो, सांगा तुम्ही? नाही का नाही? मग हे दोन दुसरे वेगवेगळे घरातनं आलेले माणसं, हे सगळं वेगळं, त्यांना मोठं केलेलं त्यांचं हे वेगळं, एन्व्हायरमेंट वेगळं, घरची परिस्थिती वेगळी, सगळं वेगळं आहे. तसं असताना दोघंही युनिक पर्सनॅलिटीज आहेत, दोघंही वेगळे आहेत, सारखं नाही. त्यामुळे 100%, आणि एक मी तुम्हाला परत परत सांगते, 100% मेड फॉर ईच अदर किंवा अगदी परफेक्ट कपल असं कुठेही मिळणार नाही. कुठेतरी जरा तरी कमी जास्त असते, तर एडजस्ट करूनच राहतात, म्हणून सुखाचे संसार होतात. त्यामुळे आत्ताचे मुलांनाही मुलींनाही मला सांगायचं आहे, जरासं एडजस्ट करायला पाहिजे. का? कोणासाठी? लोकांसाठी नाहीये, तुमच्या माणसासाठी, तुमचे मुलांसाठी. अहो, एवढं वाईट वाटते कधी कधी. केस चालू असते नवरा बायकोची, मूल असते 5-6 वर्षाचं, तर तिथे आपल्याला माहित आहे दोघांनाही बोलवून जज साहेब विचारतात, शक्यतो एडजस्ट करायला होईल का बघतात. तेव्हा वडिलांना हे कोण आहेत म्हणून मुलांना विचारलं की मूल ओळखत नाहीये, मूल म्हणते मला माहित नाही. हे बघा किती वाईट वाटते हो असल्या गोष्टींचा. तुम्ही ते मुलांचा का विचार करत नाही? ऍटलिस्ट त्यांना दोघंही पाहिजेत, आई पाहिजे, वडील पाहिजे. अगदी जीवावर बेतला असला की या तुम्ही, मी म्हणत नाही कोणालाही वेगळा व्हा. अदरवाईज अगदी छोटे छोटे कारणासाठी हल्ली लोक वेगळी होतात, हे आपण बघितलेलं आहे. तिथे मात्र फार हे होते. हे फक्त पैशामुळे होते असं नाहीये, शिक्षणामुळे तरी बिलकुल होत नाही. पण कारण, आणि एक कारण सांगते. आता आमच्या वेळी, आता माझ्या बरोबरीचे सगळे ह्याला एडजस्ट करतील. काय म्हणायचंय घरी लग्न होऊन गेल्यावर सासू सासरे ना, आता आमचे जागी ते आहे, त्यांचं ऐकत जा, आता तुझं तर घर आहे, तू व्यवस्थित एडजस्ट करून राहा. हे पूर्वी सगळ्यांना, आमचे पिढीतले सगळ्यांचं हे म्हणणं आहे बघा. घरचे त्यांना असं सांगायचे. हल्ली काय म्हणतात, जरा तुझं मनासारखं झालं नाही ना, लगेच सांग. रोज आईचा फोन येतो, आज स्वयंपाक कोण केला, चहा कोण केला, तूच का केलास, मग ते सासूनं का केलं नाही, अमुक का केलं नाही. असं जास्त हल्ली हे सगळं बिघडायला एक मेन कारण म्हणजे मुलीचे आई वडिलांचं आहे. आता परवा ते पुरुष आयोगाबद्दल बोलताना पण त्यांचं ऐकलं असाल. प्रत्येकाचं म्हणणं होतं अति इंटरफिअरन्स सासूरवाडीचं. अहो, आता तिच्या आईला काय करायचं, सासरी ती चहा करू देत, सासू करू देत, कोणी करू देत, असं काय शिकवावं, तूच का करायचा, सासूबाईला करायला काय झालं, अमुक काय झालं, सगळं. हे उद्या तुमच्या सुनेशी तुम्ही कसं वागता, किंवा सून घरी आल्यावर तुम्हाला वाटते आता सुनेनं करावं म्हणून, आपल्या मुलीला मात्र तुम्हाला वाटते नाही, तिला बसवून अगदी सगळं तिचे समोर हे करावं. हे पण मेन कारण आहे.
हल्ली लग्न होऊन झालं किंवा लग्न व्हायचे आधी हे माहेरचे सांगतात मुलीला, तुला काही पटलं नाही का नाही, तुझ्या मनाविरुद्ध झालं की लगेच निघून ये, आम्ही आहोत तुझे पाठीशी. हे बघा, पाठीशी राहा तुम्ही, पण तिचा संसार मोडायला जाऊ नका. हे महत्वाचं आहे. त्यामुळे हे पण कारण आहे. त्यामुळे तुमचे प्रश्नाचं सर उत्तर, शिक्षण तरी नाही, शिक्षण हे माणसाच्या विकासासाठी आहे आणि मुलगा असो मुलगी असो प्रत्येकाला शिक्षण पाहिजे. आणि हे शिक्षणामुळे आपण जास्त विवेकी व्हायला पाहिजे. आपल्याला कुठला व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग हे सगळं विचार करायला शिक्षण आपल्याला हे करून देते, शिकवते. तसं असताना शिक्षण तरी ह्याला कारण बिलकुल नाहीये. आता तुम्ही म्हणता खेडेगावात, मी म्हटलं हो खेडेगावात कमी असेल, असंच काही समाजात पण नाहीये म्हणे. आता आमचे ओळखीचे सिंधी समाजातले आहेत, ते सांगत होते आमच्या समाजात आतापर्यंत एक सुद्धा डायव्होर्स केस नाही, आमचे डायव्होर्स नाहीच होत म्हणाले. हे कशामुळे असेल जरा आपण विचार करायला पाहिजे. मग आपले समाजात का होते, कुठे चुकतो आपण? त्यामुळे आपल्याला काही ह्या विषयावर बोलायचं असलं ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.